अं, मी त्यांना काय क्रिटिसाइज करणार नाही. जे बोलतात त्यांचं बरोबर आहे, घराणेशाही. जर ते बोलत असतील तर त्यांच्या ठिकाणी ते बरोबर आहे. मी गेले 20 वर्ष झालं समाजकारण आणि राजकारण करतोय आणि 20 वर्षांमध्ये मी कुठलंही पद घेतलं नाही. आजपर्यंत माझ्या फॅमिलीमध्ये जयाभाऊ सोडलं तर राजकारणात शेखरभाऊ होते, ते वेगळ्या पक्षात ते गेले. पण आम्ही दोघं एकत्र असताना मी कुठलेही राजकीय अम्बिशन्स आतापर्यंत मी ठेवलेले नाही आणि आता सुद्धा मला जिल्हा परिषद लढवायची नव्हती. परंतु या मतदान गटामध्ये गेले 35 वर्ष जे प्रस्थापित नेते मंडळी होते त्यांनी या गटामध्ये जी विकास जो करायचा होता त्याच्यामध्ये ते पूर्ण बॅकलॉग राहिला आणि ते अपयशी ठरल्यामुळं आणि लोकांच्या रेट्यामुळं मी खर तर विधानसभेच्या इलेक्शनच्या मध्ये माझ्याकडे हे 40-50 गावं माझ्याकडे होती आणि कॅम्पेनसाठी होते आणि त्या वेळी मला असं जाणवलं की या भागामध्ये प्रचंड म्हणजे कामाचा बॅकलॉग आहे आणि छोटी छोटी कामं आहेत जे की ग्रामपंचायत सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्यानं करायला पाहिजेत. कारण मंत्री आमदार काय प्रत्येक रेशनिंग कार्ड तुमच्या ह्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तर मला असं जाणवलं की इथल्या गोरगरीब जनतेसाठी छोटी मोठी कामं करणं गरजेचं आहे आणि मी ठरवलं की मला जिल्हा परिषद लढवायचं मी ठरवलंच नव्हतं. 1-2 महिन्यापूर्वी डिसाईड झालं. जनतेनं सांगितलं की आता हा गट आपल्याला घेतला पाहिजे आणि जयाभाऊंच्या पाठीमागं आपण ही जनता उभी केली पाहिजे. खरं तर मी कंटिन्युअस या इलेक्शन संपल्यानंतर म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता मी लोकांची कामं करत राहिलो आणि त्यामुळं जर कोण म्हणत असेल की बाबा म्हणजे घराणेशाही वगैरे, तर त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की जो जनतेचं काम करेल, तो घरातला असेल तरी चालेल, घराच्या बाहेरचा असेल तरी चालेल, कोणीही चालेल. कारण बाबासाहेबांचं संविधान आहे आणि त्याच्यामध्ये असं कुठं लिहिलेलं नाही की घरातला माणूस जर दुसरा काम करत असेल तर त्यांनी उभं नाही राहिलं पाहिजे आणि आपण लोकशाहीमध्ये संविधान मानलं पाहिजे.